मूलभूत फरकाचा मुद्दा निघालाय. अजित चव्हाण एक मिनिट एक नाही, तुमच्या मूलभूत फरकावरतीच मला इथे एक तुम्हाला स्टेटमेंट वाचून दाखवायचं आहे. हे स्टेटमेंट तुम्ही एकदम आणि तिघांनी ऐकावं. हे स्टेटमेंट म्हणजे अजित चव्हाण यांनी सुद्धा डिफेन्स दिलेला आहे की मूलभूत फरक आहे दोन आरोपांमधला. हे इंग्रजीमध्ये स्टेटमेंट आहे, ते खरं एका मुलाखतीत दिलेलं स्टेटमेंट आहे म्हणून तुम्हाला मी ते इंग्रजीत वाचून दाखवतो. ईडी इज गेटिंग डिटेल्स ऑन द केस. ही प्रफुल्ल पटेलांच्या केस बाबत आहे, ठीक आहे. ईडी इज गेटिंग डिटेल्स ऑफ द केस. Once the probe is complete and an analysis is done, only then can we comment whether it is a terror angle or not. But आता इथून पुढचं स्टेटमेंट जरा कान देऊन ऐका अजित चव्हाण. But prima facie it appears that the agreement with Iqbal Mirchi's wife is nothing less than देशद्रोह. आणि पुढचं त्यांनी टेरर प्रोबद्दल बोलले. आय जस्ट वॉन्ट टू से दॅट ऑल इन्व्हेस्टिगेशन्स विल टेक प्लेस ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन अँड इफ अ टेरर अँगल इज फाउंड आय एम शुअर इट विल इफ इट इमर्जेस देन द केस विल बी फॉलोड इन दॅट डायरेक्शन. पण प्राइमा फेसी परत वाचतो. प्राइमा फेसी इट अपियर्स दॅट द अग्रीमेंट विथ इक्बाल मिर्चीज वाईफ इज नथिंग लेस दॅन देशद्रोह. अजित चव्हाण हे स्टेटमेंट आहे अमित शाह यांचं, काय सांगाल? निश्चित मी आपल्याला तेच सांगतोय की यामध्ये या दोन्ही बाबी ज्या आहेत त्या बाबींमध्ये जर आपण प्राथमिक माहिती जर ठेवली तर निश्चितपणे तुमचं माझं आदरणीय अमित भाईंचं कुणाचंही स्टेटमेंट हेच येईल की निश्चितपणे हा अशा पद्धतीनं देशद्रोही लोकांच्या प्रॉपर्टीचा केलेला व्यवहार आहे. यामध्ये कुठेही आपल्याला नकारता येणार नाही. परंतु कमलेश सर, आपण एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या की हेतुपूर्वक केलेली एखादी कृती आणि आपल्या कंपनी करता आता आपल्या चॅनलची इमारत, लोकशाहीची इमारत जिथं उभी आहे त्या बिल्डरनी जी बांधली तिथे जे टेनंट आहेत त्या टेनंट्सना सर्वस्वी मोबदला द्यायचा न द्यायचा हे त्या बिल्डरला, त्या डेव्हलपरला ठरवावं लागतं. हा तशामधला प्रकार आहे. माझं यामध्ये स्पष्टपणे सांगणं आहे की सुरुवात आपण ज्या विधानापासून केली की नितेश राणे साहेब म्हणले की त्यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत, परंतु यामध्ये भारतीय जनता पार्टीची आता या सगळ्यामध्ये सन्माननीय अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. आदरणीय दादांनी या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा आहे. परंतु भारतीय जनता पार्टीची या प्रकरणातली जी भूमिका आहे ती माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी एका पत्राच्या माध्यमातून दादांनाही सांगितली आणि ती महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर देखील गेलेली आहे. आणि कमलेश सर, याच्यामध्ये पत्रकार म्हणून आपण जी भूमिका घेताय, आपण ज्या पद्धतीनं फैलावर घेताय ते निश्चितपणे अतिशय स्वागतार्ह आहे. पण खरा जो भाग आहे तो आपल्याला सुद्धा माहिती आहे. भारतीय जनता पार्टी जिथं पाणी मुरतं, ज्या ठिकाणी काही गोष्टी आहेत की ज्या नाही स्वीकारू शकत, त्या नाहीच स्वीकारू शकत आणि ते अगदी स्पष्ट आहे. ओठात एक पोटात एक असं अजिबात नाहीये. फक्त आता असा विषय आहे की सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तो स्वतंत्र पक्ष आहे आणि माननीय अजितदादा या संदर्भामध्ये निर्णय घेतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.